आणि आता एक मोठी बातमी, विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांनी आता आपला अर्ज भरलेला आहे। ही मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय। अचानक खरं तर राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला। याआधी विधान परिषद सभापती पदासाठी नीलम गोरे यांचं नाव चर्चेत होतं। अर्थातच शिवसेनेला खरं तर हे पद जाणार होतं, मात्र भाजपच्या वाट्याला आता हे पद गेलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत नीलम गोरे तर नाराज आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा नाराजी काहीशी बघायला मिळते आहे। मात्र आता आपण बघतोय भाजपनं शिंदे गटाला हा धक्का दिलाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय राम शिंदे यांनी आता अचानक हा अर्ज दाखल केला, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच गेल्या 2 वर्षांपासून जे विधान परिषदेचं सभापती पद आहे ते रिक्त होतं। त्यानंतरून आज राम शिंदे यांनी खरं तर आपला उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केलेला आहे। विधान परिषदेची संख्याबळ बघता भाजपचं सर्वाधिक संख्याबळ विधान परिषदेमध्ये आहे। 19 सदस्य खरं तर भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादीचे 7 तर एकनाथ शिंदे गटाचे 6 अशी संख्याबळ असल्यामुळेच कुठेतरी मात्र हे पद आहे ते सभापती पद शिंदेकडून आमच्याकडे देण्यात यावं अशी मागणी करण्यात होती। मात्र भाजपचं वर्चस्व असल्यामुळे हे पद आहे ते भाजपने स्वतःकडे घेतलेलं पाहायला मिळते आणि राम शिंदे यांचं पुनर्वसन आहे ते हे पदावर केलेलं पाहायला मिळतं। कारण की जर मंत्रिमंडळाचा विस्तार असेल तर यामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व कोणीच नव्हतं आणि त्यामुळे कुठे राम शिंदे यांना हे पद आहे ते दिलेलं पाहायला मिळतंय। खरं तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली होती आणि त्यानंतरून राष्ट्रवादीने मदत केली नाही असा देखील आरोप आहे। मात्र यामुळे आता शिंदे गटात काहीशी नाराजी दिसतीये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।